नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। क्वालिटी त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 17 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापासून हलक्या क्वालिटीच्या शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण शेवग्याच्या शेंगासाठी पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहायला मिळते। तर साधारणतः शिमला मिरचीसाठी कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीबरोबर दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर आवकही भरपूर झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 12 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पाहायला मिळते। तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहायला मिळते। तर वालगेवड्यासाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर भापडाची क्वालिटी पाहायला मिळते। तर साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भापडा पाहायला मिळते। तर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 ते 55 रुपयापर्यंत या भुईमुग शेंगासाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगा पाहायला मिळते। तर थोडेसे कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। रताळ्याची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर चिकन लागलेल्या रताळ्यासाठी दर कमी आहे, त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता, तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये रताळे पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या रताळ्यासाठी दर पाहायला होते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या क्वालिटीच्या रताळ्यासाठी मागणी बाजारामध्ये भरपूर असल्यामुळे दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। बीटाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीट पाहायला मिळते। तर साधारणतः बीटासाठी दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार साईजनुसार दर जे आहे ते थोडेसे वेगळे पाहायला मिळतात। तर 8 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत बीटासाठी दर पाहायला मिळतात। चवळीची शेंग पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी शेंग पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक ही आहे, त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून चवळीच्या शेंगासाठी पाहायला मिळते। गोल्डन गवारची क्वालिटी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोल्डन गवार पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन गवारसाठी दर पाहायला मिळते। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये घसरण गवारीसाठी झालेली पाहायला मिळते। चायना काकडीची क्वालिटी पाहायला मिळते। तर चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या चायना काकडीसाठी दर पाहायला मिळते। आवक कमी असल्यामुळे दरामध्ये तेजी पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहायला मिळते। तर काकडीच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही थोडीशी कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळते।
वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर मीडियम क्वालिटी, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाणा पाहायला मिळते. साधारणतः दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते. तर आवक ही पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता टिकून वाटाण्यासाठी दर जे आहे ते पाहायला मिळतात. काळा वालगावडीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता तर वेगळ्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर हिरवा राजमा पाहायला मिळतो. तर दर जे आहे ते कमीत कमी या राजमासाठी 25 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. पांढऱ्या कारल्याची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत कारल्यासाठी दर पाहायला मिळते. हिरव्या कलरमध्ये क्वालिटीनुसार कारल्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 15 ते 20 रुपये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक ही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले कमी जास्त होताना पाहायला मिळतात. दोडक्याची आज आवक पाहायला मिळते तर 3 ते 4 दिवसापासून दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळालेली नव्हती, कारण मार्केटमध्ये दोडक्याची आवक कमी पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 35 ते 40 एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून हलक्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. गोसावळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळे पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत गोसावळ्यासाठी दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळे आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. काळ्या भारताचे वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर काळ्या भारताच्या वांग्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार दर जे आहे आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तोंड्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडे पाहायला मिळतात. तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या तोंडल्यासाठी 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळते. तर आवक कमी झाल्यामुळे तोंड्याचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी दर जे आहे ते पूर्ण कमी पाहायला मिळतात. तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 6.5 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात. फ्लावरची आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते फ्लावरसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आवकही भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. आज मेथीचं दर काय मिळत आहेत आपल्याला पाहायला? 15 ते 20 रुपयापर्यंत. काय दर उतरण्याचं काय कारण सांगता येईल का? माल आवक जास्त आमच्या बाजारात. आज बाजारात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता तर मेथीची आवक आज बाजारामध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार शापूसाठी दर जे आहे ते कमीत कमी 4 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता तर भिजलेली कोथिंबीर मार्केटमध्ये आलेली पाहायला मिळते. तर साधारणतः दर ही आपल्याला आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत कोथिंबीरीचे दर जे आहे ते पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता तर पावसामुळे थोडेसे कोथिंबीरीचे नुकसान झालेले पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. आज आपल्याला मिरच्यांची मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या राज्यातून आवक झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर
चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पूर्ण घसरलेले पाहायला मिळतात. आवक बाजारामध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर ग्राहकांची संख्या मिरची खरेदी करण्यासाठी आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. तर हिरव्या मिरचीसाठी दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर आवकही भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण आज हिरव्या मिरचीसाठी झालेली पाहायला मिळते. तर दरामध्ये मोठी आज घसरण हिरव्या मिरचीसाठी झालेली पाहायला मिळते. तर आवकही भरपूर आहे. त्याचबरोबर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला हिरव्या मिरचीच्या दरावर झालेला पाहायला मिळतो.